शंभू नारायण म्हणताय, सर शाबरी मंत्रामध्ये इस्लामिक शब्द आहेत का नाही? इलल्लाह मामरी असे इस्लाममधले जे तंत्रमंत्र आहे ते सनातन धर्माचे आहेत का? छान प्रश्न. बघा, जे काही शाबरी मंत्र असतील, कायदेसी असतील, बंगाली असतील, या बऱ्याचशा मंत्रांमध्ये छू बिस्मिल्ला, बिस्मिल्ला रहमान रहीम किंवा बिस्मिल्ला हल्ले मामरी असे शब्द येतात. मुळामध्ये हे मंत्र हिंदूच आहेत आणि नाथ संप्रदायाचे आहे, पण तरी त्यांच्या सुरुवातीला मुस्लिम शब्द का येतात? तर याचं कारण असं आहे, नवनाथांच्या शिष्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोनही धर्माचे शिष्य होते. आता त्या ठिकाणी असं माझ्या आजोबांनी मला सांगितलंय बरं का, मी ते जे मला आजोबांनी सांगितलंय मी ते तुम्हाला सांगतो. हा प्रश्न मी माझ्या आजोबांना लहानपणी केला होता. मंत्रांमध्ये शब्द होते बिस्मिल्ला हल्ले मामरी, गणराज गणपती हाती घेऊन वेताची काठी. तर मी म्हटलं आजोबांना, मी अण्णा म्हणायचो, म्हटलं अण्णा हा मंत्र तर गणपतीचा आहे, मग बिस्मिल्ला का शब्द आहे याच्यामध्ये? तर मला आजोबांनी सांगितलेलं की नवनाथांचे काही शिष्य मुस्लिम होते, हिंदू पण होते. हिंदू शिष्यांच्या मते सर्व मंत्रांमध्ये हिंदू देवी देवतांच्याच शब्द असतात. जसं की माता अंजनी का दूध हराम रहे, किंवा हनुमंताची दाही, किंवा माता अंजनीची दाही, किंवा मग एखाद्या हिंदू देवी देवतेची दाही. मग त्यांनी प्रश्न विचारला की याच्यामध्ये सर्व हिंदू देवी देवतांचंच वर्णन आहे, मुस्लिम शिष्यांसाठी काहीच सोय नाही, मुस्लिम शिष्यांना मोठेपणा कुठे मिळावा? तर मग त्यावेळेला नाथांनी असं सांगितलं की मंत्राची सुरुवात मुस्लिम शब्दापासून म्हणजे बिस्मिल्ला शब्दापासून होईल आणि शेवट फुलमंत्री बादशाह काशिंदेपुरी. फुलमंत्री बादशाहचा अर्थ असा की सर्व मंत्रांचा बादशाह नवनाथ महाराज आहे. काशिंदेपुरी, काशिंदा म्हणजे बांधणे, पुरी म्हणजे 4 तीर्थपुऱ्या, आणि छू म्हणजे सर्व हिंदू 33 कोटी देवी देवता. तर सुरुवात मुस्लिम धर्माकडे आणि अंत हिंदू धर्माकडे देण्यात आला. आणि नाथ संप्रदायामध्ये बरेचसे मंत्र असे आहे ज्याच्यामध्ये मुस्लिम देवाच्या सुद्धा शब्द आहेत. तुम्हाला मी एक मंत्र सांगतो. कमाल खा बैठे, गेलो विसरून. कमाल खा बैठे चबूतरा पढ़े कुरान 100 काम दुनिया का करे एक काम हमारा कर ना कर तो 3,33,000 पीर पैगंबरों की दुहाई. या मंत्रामध्ये कमाल खा नावाच्या मुस्लिम सुफी संताचं वर्णन आहे. तसंच एक आमचा मंत्र आहे 1,80,000 पीर पैगंबरों की दुहाई. माझ्या परमपूज्य परशुराम नाना यांनी मला शिकवलेली चौकी आहे आमची. तर आता या मंत्रामध्ये सुरुवातीला हिंदू शब्द आहे, पण शेवटी पीर पैगंबरों की म्हणजे मुस्लिम धर्माची दाही आहे. तसाच एक मंत्र आहे आमच्या याच्यामध्ये पहा, भानामती तोडण्याचा. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की आगे वेताळ माझं काम कर ना करशील तर तुला 1,80,000 पीर पैगंबराची दाही. तर आगे वेताळ हा हिंदू देव आहे, पण त्याला दाही किंवा दुहाई किंवा शपथ घालताना पीर पैगंबरांची शपथ घातलेली आहे. पण हिंदू मुस्लिम ऐक्य हे नाथ संप्रदायाचं आपल्याला वैशिष्ट्य म्हणावं लागेल. नाथ महाराजांच्या समाधी ह्या आजही मजार स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि मुस्लिम आक्रमणाच्या भीतीमुळे त्या केल्या असंही एक मत आहे. तर सुरुवात मुस्लिम धर्माकडे आणि अंत हिंदू धर्माकडे असं ते शाबरी मंत्रांचं स्वरूप असतं. मग जरी त्यामध्ये बिस्मिल्ला शब्द आला तरी ते मुसलमानाचे मंत्र आहे असा त्याचा अर्थ काढू नये.